सदरचा हा गुन्हा जो आहे तो भूसंपादनाचा घोटाळा आहे प्राथमिकरित्या असं निदर्शनास येत आहे आणि त्या अनुषंगाने जी एफ-आय-आर झालेली आहे त्याच्यामध्ये 10 आरोपींचं नावानिशी फिर्याद देण्यात आलेली आहे. सदर आरोपींचा आम्ही शोध घेतला, त्यापैकी 3 आरोपींना आम्ही आतापर्यंत अटक करण्यात यश मिळवलेलं आहे. मोठा रॅकेट असू शकतो का आणि या अनुषंगाने नेमकी एसआयटी स्थापन केली, कशा पद्धतीने चौकशी केली जाणार आहे आणि यातून खूप मोठा धक्कादायक खुलासा देखील होईल. एस-आय-टीमध्ये 5 अधिकाऱ्यांचा समावेश आहे. डी-वाय-एस-पी दर्जाचे अधिकारी, तपासी अधिकारी आहेत. त्याचप्रमाणे ॲडिशनल एस-पी दर्जाचे अधिकारी याच्यावरती सुपरविजन करत आहेत. प्राथमिक रित्या 73 कोटींचा हा घोटाळा आहे. याच्यामध्ये बनावट सह्या केलेल्या आहेत असं निदर्शनास येत आहे. त्या अनुषंगाने तपास करण्यात येईल आणि पुढील कारवाई करण्यात येईल. किती जणांना अटक केलेली आहे आणि काही त्याची पार्श्वभूमी थोडक्यात नेमकी आहे कुठल्या दिवसात? जे अटक झालेले आरोपी आहेत त्यापैकी काही जण कंत्राटी कर्मचारी आहेत, काही त्या भूसंपादन कार्यालयामध्ये कर्मचारी आहेत आणि इतर जे आहेत ते काही ॲडव्होकेट वगैरे आहेत त्याच्यामध्ये. तर त्यांचा देखील आम्ही शोध घेत आहोत.